नमस्कार. अंजनी सुत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड हे 11 मारुती स्तोत्रापैकी 4थं मारुती स्तोत्र आहे. यामध्ये हनुमंताचं वर्णन हे प्रचंड शक्ती दैत्याचा संहार करणारा असा योद्धा म्हणून आढळतं. पण हे हनुमंताचं वर्णन कोणत्या मारुती मंदिराशी जुळतं हे तुम्हाला माहीत आहे का? महाराष्ट्रातील उमरज येथील मठातील मारुती मंदिर. स्वतः समर्थ रामदास स्वामी कृष्णा नदीत स्नान करून इथल्या मारुतीची दररोज नियमितपणे पूजा करायचे. स्तोत्रात म्हटलं आहे, धगधगीत बुब्बुळे प्रत्यक्ष सूर्यमंडळे, म्हणजे डोळे सूर्यासारखे तेजस्वी. उमरजच्या मारुतीला चांदीचे डोळे आहेत, जे पाहताच तीच तेजस्वता जाणवते. अंजनी सुत प्रचंड स्तोत्रात प्रचंड रूपाचं वर्णन आहे आणि ही मूर्ती सुमारे 6 फूट उंच, भव्य आणि प्रभावी दिसते. ही मूर्ती विशेष आहे कारण ती चुना, वाळू आणि ताग याच्यापासून बांधलेली आहे. साधी रचना पण दिव्य अनुभव. स्तोत्रात अजून एक सुंदर ओळ येते, ललित बाळकी लीळा. उमरजचा मारुती बालरूपात दिसतो, निरागस, पण याच्या आत अफाट शक्ती आहे. एका आख्यायिकेनुसार समर्थ रामदास स्वामी एकदा पाण्यामध्ये बुडू लागले, तेव्हा मारुतीरायांनी स्वतः पाण्यामध्ये उडी मारली आणि समर्थांना वाचवलं. म्हणूनच उमरजचा मारुती म्हणजे फक्त मूर्ती नाही, तर भक्तरक्षक देखील आहे. ह्या मारुतीला उमरजचा मारुती किंवा मठातील मारुती असं म्हटलं जातं. जर तुम्ही 11 मारुती स्तोत्राचा भाग 1 ऐकला नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ता लगेचच व्हिजिट करा आणि ते सर्व स्तोत्र नक्की ऐका. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर 11 मारुती मंदिरांना जी समर्थ रामदास स्वामींनी स्वतः बांधलेली आहेत त्यांना नक्की भेट द्या. त्या स्तोत्रातील प्रत्येक ओळ हे तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला जिवंत झाल्यासारखी वाटेल. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.